नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सारंगच्या आयुष्यात, सावलीच्या आयुष्यात जे काही चाललंय ते नीलला अजिबात पटलेलं नसतं. नील म्हणतो माझा विरोध आहे. आजच्या युगात सुद्धा आपण असले विचार करतोय म्हटल्यावर कमाल आहे ना. आणि सारंग तू सुद्धा सहन करतोय. अरे या सगळ्यातून त्या सावलीची काय अवस्था होत असेल, तिच्या मनावर काय परिणाम होत असेल, जरा तरी विचार कर. म्हणतो सगळ्यात महत्वाचं ती भैरवी एक नंबरची कारस्थानी बाई आणि तिच्यावर विश्वास ठेवताय. कुठला महाराज आणला, त्यांनी काय उपाय सांगितला आणि ते तू करायला लागलाय. अरे ती भैरवी एक नंबरची कारस्थानी बाई आहे. सारंग काय विश्वास ठेवतोय तू? नील अगदी स्पष्ट बोललेला असतो. म्हणतो मला माहिती आहे रे सगळं. भैरवीला गोंधळ घालायचा होता, सगळ्यांना अस्वस्थ करून सोडायचं होतं आणि भैरवीने तिचं काम अगदी परफेक्ट केलंय. गोंधळ मात्र आता आपला उडालाय आणि गोंधळ शांत होण्यासाठी काय करायला लागणार? ते गुरुजींनी सांगितलंय ते करायला लागणार, तेव्हा सगळा गोंधळ शांत होणार. आता राजकुमार शांतपणे ऐकत असतो सारंग आणि नील नेमकी काय बोलतोय. म्हणतो नील तुला काय वाटतंय, मला पटले? मला नाही पटलेलं, मी नाहीच म्हणतोय, अजूनही नाहीच म्हणतोय मी. कुमार म्हणतो हे सत्य आमच्यापासून, सावलीपासून लपवलं, हे तिलाच काय आम्हाला कोणालाच पटलेलं नाही सारंग. आणि राहिला प्रश्न गोपाळ भट्टांचा, ते एक नंबर माणूस या मांडला, पण जेन्युइन माणूस एकदम. बघ की, अरे एक नंबर मधलं मोठं प्रस्त आहे बघ. एक नंबर माणूस, तो माणूस खोटं बोलणार नाही याच्यावर मला खात्री आहे बाबा. भैरवी, राहिला प्रश्न भैरवीच्या, तिथं माझ्या डोक्यात जाते रे. मुळात भटांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द. ते बोलले, विषय संपला. कसं आहे ना सारंग, मी अगदी विरोधात नाही या. कोणीतरी आपल्याला सांगतंय की भविष्यात हा आजार होऊ शकतो, आत्ता जो उपाय केला तो आजार होणार नाही असं कोणीतरी सुचवतोय आपल्याला, बरोबर ना? तो आजार टळण्याची शक्यता आहे आत्ताचा उपाय केला तर. हे बघ सारंग, मी तुला जे समजावतोय ते तुला पटत नाहीये मला माहितीये, पण असं समज की फक्त आणि फक्त सावलीच्या आनंदासाठी करतोय आणि तिचा आनंद म्हणून हे कर. फळ मिळालं तर मिळालं. सारंग म्हणतो ठीक आहे ना राजकुमार दादा, सावलीसाठी करायचंय ना, करतो की, पण तू गॅरंटी देणार का एक्झॅक्टली आपण म्हणतोय तसंच होणार आहे? तू सांग सारंग, असं कधी होतंय का रे? आता गोपाळ भटांनी शब्द दिलाय म्हणून तुला कन्व्हिन्स करतोय मी कसली गॅरंटी देणार तुला सारंग? असं आहे ना राजकुमार दादा, मी का करू हा प्रश्न आहे रे, कारण माझा विश्वास नाहीच आहे. गोपाळ भट झाले की अजून दुसरा, तिसरा, चौथा, प्रत्येकाचा ऐकायचा आणि प्रत्येकाचे उपाय करायचे. अरे काय, असं काही नसतं. सारंगचा अजिबात विश्वास नसतो आणि तो नाहीच म्हणत असतो. गोंधळ घालू रे, याचं ऐकू त्याचं ऐकू. आता राजकुमार आणि नीलही याच्या पुढे शांत बसलेले असतात, कारण सारंगने पक्क ठरवलेलं असतं की नाही म्हणजे नाही, मी हा उपाय करणार नाही. नील म्हणतो ठीक आहे, आपण एक मानूया. सारंग आता या विधीसाठी तयार झाला सपोज, पण मुलीचं काय, मुलीला कुठून आणायचं? अरे 5-10 मिनिटासाठी याची बायको कशी होईल आणि आयुष्याचं वाटोळं कसं करेल? राजकुमार दादा, जरा तरी तुला विचार येतोय का? नीलने हा प्रश्न केलेला असतो तेव्हा राजकुमारही जरा शांत बसतो, कारण त्याच्याकडेही उत्तर नसतं. सावली बिचारी नाराज झालेली असते, स्वयंपाकघरामध्ये काहीतरी करत असते आणि तिच्याच समोर अनामिका भाजी निवडत असते. अनामिका म्हणते ऐकून मलाच कसं तरी झालंय आणि तुम्ही एवढा शांत कस काय सावलीताई? मला हे सगळं पटलंय का जे सांगितलंय गुरुजींनी? सावली म्हणते माझ्या पटण्याचा आणि न पटण्याचा प्रश्नच कुठे येतो, आणि तसंही गुरुजींनी सांगितले अगदी छोटासा विधी आहे. घरात जसं आपण वास्तुशांतीचा विधी करतो तसाच विधी, अगदी छोटासा, याने फारसा काही फरक पडणार नाहीये. संसारासाठीचा विधी अगदी छोटासा. सावली आता स्वतःची समजूत काढत असते की ती अनामिकाला सांगत असते हेच कळत नाही. अनामिकाकडे बघून ती बोलते आणि पटकन पाठ फिरून तिच्या डोळ्यातनं लगेच अश्रू आलेले असतात. सावली इतकी रडायला लागते की तिला आता अश्रू थांबवणं अनावर झालेलं असतं. अनामिका ओळखते, हिने तोंड फिरवलंय, शांत झालीये म्हणजे नक्की ही रडतीये. सावलीची काय घालमेल होतीये, काय उलघाल होतीये अनामिकाला कळत असते आणि तिला वाईटही वाटत असतं. ती आता पटकन तिचे डोळे पुसते आणि अनामिका म्हणते सावली, तुम्ही स्वतःला फसवताय सावलीताई, तुम्ही काय करताय तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही खूप धीराच्या आहे सावलीताई. आपल्या डोळ्यात देखत आपल्याच नवऱ्याचं दुसऱ्या कुठल्या तरी बाईबरोबर लग्न होणार आहे, हे बघणं, हे पचवणं अवघड आहे आणि ते तुम्ही करणार आहात. अनामिका म्हणते जे काय घडतंय ना ते शक्य नाही. सावली म्हणते शक्य आहे अनामिका, फक्त आपल्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास पाहिजे. सावली म्हणते फक्त विश्वास असला ना की सगळं काही होतं. आणि कसं आहे ना अनामिका, कधी कधी म्हणतात बघ, काही गोष्टी चांगल्या घडण्यासाठी आधी वाईटातून जायला लागतं, तेव्हा कुठे चांगल्या गोष्टी घडतात. तसंच काहीतरी असेल. आता स्वतःची समजूतही काढत असते आणि अनामिकाला सुद्धा समजून सांगत असते. कुठेतरी तिलाही भीती वाटत असते, कुठे तिचीही घालमेल होत असते, पण तिला असं वाटत असते की हे करून बघावं, याने काहीतरी फरक नक्कीच पडणार. हे जे बोलत असते प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला दुःखही होत असतं, वेदनाही होतात, तरीही ती ठाम निर्णय घेत असते की हे सारंगने करायला हवंय. अनामिका म्हणते अजून एक बोलू सावलीताई, सारंग साहेब या विधीसाठी तयार होतील. अशी मी त्यांचा जो अवतार बघितला ना, खूप चिडले होते आणि त्या अवतारावरून तर वाटत नाही ते तयार होतील म्हणून. सावली म्हणते हो खूप चिडले ते आणि तयार तर नाहीच ते, पण तिलोत्तमा मॅडम बरोबर त्यांना तयार करतील ही गॅरंटी आहे मला. आणि तिलोत्तमा मॅडमचा शब्द ते कधीच खाली पडू देत नाही. त्यांच्यासाठी तरी हे करणार म्हणजे करणार, मला खात्री आहे. आता इकडे तिलोत्तमा आलेली असते सारंगच्या रूम मध्ये आणि बरोबर त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते.
तुझ्या मनाविरुद्ध सगळं काही चाललंय सारंग, मला कळतंय, पण याच्याने जर चांगलं काही होणार असेल तर हे करायला काहीच हरकत नाहीये सारंग. तर तो म्हणते सारंग हे कशासाठी करतोय आपण सगळं, तुझ्या आणि सावलीच्या चांगल्या याच्यासाठी, किंवा सावलीच्या पत्रिकेत जो दोष आहे तो दोष निघून जावं यासाठी करतोय, बरोबर आहे ना? फक्त थोडा वेळ तुझा विचार जाऊ दे आणि सावलीचा विचार कर, सावलीसाठी विचार कर, तिच्या मातृत्वाचा विचार कर सारंग, प्लीज जरा विचार कर रे. सारंग सावलीसाठी करशील का प्लीज सारंग? सारंग म्हणतो आई मी स्वतः विचार करतच नाहीये, मी स्वतःचा, मी सगळ्या गोष्टींचा विचार करतोय आणि मग हे बोलतोय. कसंही नाही, सावलीला आई होताने ते सुख मिळताना मलाही बघायचंय ग, माझं पण स्वप्न आहे आई. कसं आहे ना, आयुष्यात स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी काहीही करायचं, कुठच्याही थराला जायचं हे मला आवडत नाहीये. पर चल, एक वेळेला मानलं मी, सावलीवर परिणाम होईल, घरावर परिणाम होईल, सगळं सगळं ठीक आहे. आई कंपनीचं काय होणार? तिला तर मग हसते आणि म्हणते काय रे कंपनीचं काय होणार? अरे सारंग, कंपनीविषयी काय विचार करतोय आणि कंपनीचं काय आलंय? बिझनेस कंपनी याचा काही संबंध नाहीये, घरातलं वेगळं आणि कंपनीचं वेगळं, तू कुठल्या गोष्टी कुठे लावतोय? म्हणतो आई मेहंदळे कुटुंबाचं रूपम कॉस्मेटिकचं मार्केटमध्ये नाव आहे. तिलोत्तमा म्हणते हो, मग काय करायचं? की उद्या जेव्हा सगळ्यांना कळेल की सारंग मेहंदळीची पहिली बायको घरात असताना दुसरं लग्न केलं तर बॅड इमेज नाही होणार का? लोक शितू करणार नाही का? चर्चा करणार नाही का? सगळ्याच लोकांना विधी आणि लग्न यातला फरक कळणार आहे का? आणि प्रत्येकाला आपण जाऊन समजावणार आहे का? आई तुला कळतंय का काय होणार आहे, काय वादळ येणार आहे? प्रश्न ते जे विचारणार आहे, ते जे करणार आहे, ते सगळं काही सहन होणार आहे? आई तुला प्रत्येकाच्या शब्दाला तोंड देणार आहेस तू? तमा म्हणते हे बघ, तू जे बोलतोय ना सारंग त्यात तथ्य आहे, मी नाही म्हणतच नाहीये, अगदी बरोबर बोलतोय आणि विचारही खूप छान केलाय तू, त्याबद्दल माझं काही म्हणणंच नाहीये. खरंच सारंग तू जे म्हणतोय त्यामध्ये आहे रे काहीतरी तथ्य, मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता रे, मी फक्त माझ्यापुरता आणि घरातलाच विचार करत होते. कसं आहे ना सारंग, रूपम कॉस्मेटिक कंपनी, आपली आबरू, आपली इज्जत, सगळं काही जर माझ्या सुखापुढे याच्याने काही परिणाम होणार असेल, माझ्या सुखासाठी या सगळ्यावर जर परिणाम होणार असेल तर नकोय मला. आणि तू सुद्धा नाही म्हणतोय ना, मग नाही, मी सुद्धा नाहीच म्हणतीये. आपण ठरवलं ना, आता नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं. कसं आहे ना सारंग, आता हा विषय जागेवर संपवूया आपण. सारंग मी स्वतः सांगतेय, विषय जागेवर बंद करायचा. सारंग म्हणतो बेस्ट, आत्ता कुठं पटलंय आई मला? आणि तिलोत्तमा म्हणते हो, आत्ताही मला तू काय म्हणतोय ते लक्षात आले, त्यामुळेच विषय आपण जागेवर थांबवूया. दोघेही मायलेक तयार झालेले असतात की हा विधी करायचाच नाही. तेवढ्यात काय सावली आलेली असते आणि यांच्या चर्चेमध्ये ती फक्त लांबून बघत असते नेमकी काय चाललंय. ती म्हणते बरं झालं तुम्ही आलात, साठी हे नाही म्हणतात, यांना सांगा तुम्ही समजावा. म्हणते प्लीज तुम्ही समजावा, तुम्ही सांगितलं तर हे ऐकणार म्हणजे ऐकणारच, त्यामुळे तुम्ही एकदा सांगून बघा, हे नाही म्हणणार नाही. सावली म्हणते एवढ्या मोठ्या ज्योतिषांनी सांगितलंय म्हटल्यावर काहीतरी तथ्य असणारच ना, मग यांना समजून सांगायला काहीच हरकत नाहीये, सांगा तुम्ही प्लीज. सावली म्हणते आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाहीये, एवढं करून बघायला काय हरकत आहे? सावली म्हणते सारंग सर, तुम्हाला सुद्धा बाळ हवंय ना, तुमचं स्वप्न आहे ना आपल्या संसारात एक बाळ असावं, सुखी संसार व्हावा. मग हे सुखी संसारचं स्वप्न रंगवायचं असेल तर आपल्याला एवढं तर करायला लागणार ना. प्लीज सारंग सर तयार व्हा. सावली इतकी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते ह्या सारंग. सावलीच्या हट्टापुढे, सावलीच्या प्रेमापुढे, आई होण्याच्या स्वप्नापुढे सारंग सुद्धा आता थक्क झालेला असतो. समजावून तोही थकलेला असतो. तमा सुद्धा गप्प बसलेली असते, तिला सुद्धा काही बोलताच येत नाही. तमा रडायला लागलेली असते. सावलीला हात लावू की नको, सावलीला जवळ घेऊ की नक्की खूप वेळा विचार करते आणि शेवटी सावलीला ती हात लावते. ऐक ना सावली, तमा म्हणते तुझी इच्छा कळतीये सावली, मला समजूच शकते, आई होणं किती सुंदर सुख आहे जगातलं. कसं आहे ना सावली, आई पण मी स्वतः उपभोगलंय, त्याचा आनंद घेतलाय, काय सुख असतं हे मला माहितीये, त्यामुळे ते सुख तुलाही घ्यायचंय, तुलाही तो आनंद मिळवायचा, यात काही शंकाच नाही. पण कसं आहे ना सावली, सारंग जे म्हणतोय ना त्यात सुद्धा तथ्य आहे आणि सारंगचं म्हणणं मला पटलंय, त्यामुळे आपण नको करूया हा विधी, पण नकोच करूया आणि हा विषय जागेवर संपूया, हा विषय वाढवायलाच नको. प्लीज सारंग जे म्हणलंय ते म्हणणं मला पटलंय आणि आम्ही दोघांनी हा विषय संपवलाय. सावली प्लीज तू सुद्धा स्वतःची समजूत काढ आणि हा विषय जागेवर संपव, नको त्याला फोर्स करू प्लीज. तो मग सावलीला सांगते आणि तिथून निघून गेलेली असते. कुठेतरी तिलाही वाईट वाटतं, पण तरी ती निघून गेलेली असते. म्हणते सारंग सर, सारंग म्हणतो हे शक्यच नाहीये सावली, प्लीज मला कन्व्हिन्स करू नको आणि सारखं ते सांगू नको. आता पटकन तिथून बाहेर गेलेली असते. आता भैरवी तिलोत्तमाच्या जवळ उभी असते आणि तिलोत्तमाला त्याच गोष्टीसाठी कन्व्हिन्स करत असते. सारखं तेच सांगते आणि तिलोत्तमा हो कशी म्हणेल हे बघत असते. तिलोत्तमा असं करून कसं चालणार आहे, तुला हवंय ना या घरात लहान बाळाचे रडणं, हसणं, खिदळणं, ते दुडू धावणं, बोबडं बोलणं, सगळं काही तुला अनुभवायचंय ना, मग हे सावली आई झाल्याशिवाय सुख कसं मिळणार तुला? सावली आई व्हायची असेल तर आपल्याला हा विधी करायला लागणार. मग तिला तो मग प्लीज तू तयार हो, आणि तू तयार झाली तर तू सारंगला कन्व्हिन्स करू शकते. तुला कळत कसं नाहीये तिलोत्तमा? सगळ्यात महत्वाचं, एवढा मोठा डोलारा, एवढं मोठं साम्राज्य हे सांभाळायला कुणी नकोय का? असं कसं तिलोत्तमा तू वागते ते मला पटत नाहीये.
हे कोणाच्या तरी हाती परत सोपवायचं असेल तर याच्यासाठी कुणीतरी वारसदार हवा आहे ना. मग सावलीला आणि सारंगला मूल होणं सगळ्यात गरजेचं आहे. तुला कळत कसं नाही आहे तिलोत्तमा? तिलोत्तमा म्हणते भैरवी काय बोलतीये, वारस कुणाला नको असतं? प्रत्येकाला वारस असतो. एवढं आपण कशासाठी करतो? आणि माझं तर स्वप्नच आहे. कसं आहे ना भैरवी, स्वप्न आहे ते ठीक आहे, पण माझं स्वप्न सारंगच्या मनाविरुद्ध जाऊन जर पूर्ण होणार असेल तर त्या स्वप्नाला काही अर्थच नाहीये. त्यामुळे कोणतंच स्वप्न मला बघायचं नाहीये आणि त्याच्या मनाविरुद्ध कुठलं स्वप्न पूर्णही करायचं नाहीये. मी म्हणते तिलोत्तमा कोणत्या जगात वावरते, तुला कळतंय का? लोक काहीही करायला तयार असतात, कुठच्याही थराला जायला तयार असतात. परिस्थितीमुळे सरोगसी सुद्धा करायला तयार होतात लोक. आपल्याला असं काही करायचंच नाहीये. छोटासा विधी करायचा आहे घरातल्या घरात, त्याच्याने काय फरक पडतोय तिलोत्तमा? तू सारंगला सांग माझं ऐक, वेळ जर निघून गेली तर काहीच उपयोग होणार नाहीये. तिलोत्तमाला आणि सारंगला एवढं टेन्शन नसतं, घरातला वंश वाढावा एवढं टेन्शन आहे भैरवीला असतं. सारखी तिला कन्व्हिन्स करण्यासाठी धडपड करत असते. कोणतीही मुलगी पैशासाठी हसत हसत तयार होईल. जरा वेळ फक्त नवरी व्हायचंय तिला. पैसा मिळाला की विषय संपला. तुला मुलगी कुठून आणायची, मुलगी काय म्हणेल याचं टेन्शन येतंय का? मग तू तो ड्रेस घेऊच नको. मुलगी शोधायची, तिला कन्व्हिन्स करायचं, तिला किती पैसे द्यायचे, तिला कसं बाजूला करायचं, सगळी जबाबदारी मला देतो. भैरवीने जबाबदारी घेतलेली असते की सारंगसाठी मुलगी मी शोधणार. तिलोत्तमा आता जरा इरिटेट झालेली असते. भैरवी काय ऐकायला तयार नसते. तिलोत्तमा म्हणते बासा भैरवी, तुझं सगळं बरोबर आहे, त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये, पण आता मलाही नाही करायचंय हे आणि सारंगला सुद्धा नाही. मग तू का जबरदस्ती करतेय? नाही तर नाही, राहिला विषय. भैरवी मनातल्या मनात म्हणते हिने जर अशी माघार घेतली तर मी सगळ्यासाठी एवढं करतीये, जो घाट घातलाय जे हेतू साध्य करण्यासाठी, ते तर होणारच नाही. मग माझं एवढं सगळे प्रयत्न केल्याचा काही उपयोगच नाहीये. एकाला या घरात स्थान मिळवून द्यायचं असेल तर ही संधी हातची जायला नको. काहीही करून सारंगशी तिचं लग्न लावायलाच लागणार आहे. भैरवी कटकारस्थान करत असते आणि बिचाऱ्या तिलोत्तमाला फसवत असते. तिलोत्तमा समजून घे ना, मी काय सांगते, अगं ऐक तरी. की वर्ष बघतीये, घराण्याच्या वारसासाठी अगदी तरसून गेली होती तिलोत्तमा. आता संधी कुठे चालून येते तर नाही म्हणते डायरेक्ट. म्हणजे मला कळतच नाही. इतक्या वर्षांचे स्वप्न, इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण होतीये तिलोत्तमा. हो म्हण. आतापर्यंत ही पोरगी तुला आवडत नव्हती, ती समोरही तिला उभं करत नव्हती, तिचं नावही घेत नव्हती. आता एवढं प्रेम आलंय की तिचा विचार करायला लागली. एवढं प्रेम तू चाललंय का? अगं तिलोत्तमा बोल की. तिलोत्तमा म्हणजे त्याचा काय संबंध आला? आवडायचं किंवा नाही आवडायचं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि दोघांचा संसार सून आणि लेक म्हणून विचार करणं ही गोष्ट वेगळी आहे. भैरवी दोन गोष्टी एकत्र आणू नको प्लीज. तर आता चिडलेली असते आणि हा विषय जागेवर थांबव. आणि मुळात म्हणजे सारंगचं मत वेगळे आणि सारंग नाहीच म्हणतोय. त्याच्या मनाविरुद्ध जाऊन मला काहीच करायचं नाहीये. कळतंय का तुला भैरवी? त्यामुळे तू सुद्धा फारशी इन्व्हॉल्व्ह होऊ नको आणि फोर्स तर अजिबात करू नको कोणाला. एवढ्या वेळात तिलोत्तमाने स्पष्ट सांगितलेलं असतं की सारंगचं म्हणणं पटलंय आणि मीही निर्णय घेतलाय की नकोय आम्हाला असं काही करायला. तरीही भैरवी काय गप्प बसत नसते, सारखी काहीतरी काढत असते. नाही नाही करायलाच पाहिजे, वंशाचा प्रश्न आहे, सावलीचा बाळ होण्याचा प्रश्न आहे, सावलीचा अस्तित्वाचा, आई होण्याचा, नको नको ते विषय काढत असते आणि मुद्दाम तिलोत्तमाला कन्व्हिन्स करत असते. हे बघ, आपल्याला कितीही भांडणं असू दे, कितीही वाद असू दे, कितीही मतभेद असू दे, कितीही तिरस्कार असू दे, पण एवढी वर्ष नातवाचं सुख घेण्यासाठी बघण्यासाठी आतुर झाली, असूसली तू, आणि हे सुख तुला द्यायचंय मला. काहीही कर. एक मैत्रीण म्हणून तुला आजी झालेलं किंवा सारंगला आई बाबा होतानी, सावलीला आई होतानी बघायचंय. इतकी पण क्रूर नाहीये ग. मैत्रिणीचं सुख आणि मुलांच्या आयुष्याची मी का खेळ? तेव्हा तिलोत्तमा प्लीज, तू तयार झालीस तर सारंग तयार होणार आहे. अजूनही भैरवी तिलोत्तमाला कन्व्हिन्स करण्यासाठी धडपड करतच असते. तिलोत्तमा म्हणते भैरवी बास ना ग, किती वेळा तुला बास म्हणू आता? तू काय म्हणते ते कळतंय मला, पण सारंगचं सुद्धा म्हणणं मला पटलंय आणि त्याच्या मतांचा मी आदर करते. एक आई म्हणून त्याच्या मतांना समजून घेणं आणि आदर करणं कर्तव्य माझं. त्यामुळे मी काहीही करणार नाही आणि त्याच्या मनाच्या विरुद्ध तर अजिबात नाही. त्यामुळे भैरवी तुझे काय करते ना ते जागेवर थांबव प्लीज. ते स्पष्टच सांगून टाकलेलं असतं भैरवीला तिलोत्तमाने. आणि तिलोत्तमा आत्ता एकदम रागाने बघत असते ह्या भैरवीकडे आणि भैरवीने खाली बघून घेतलेलं असतं. शेवटी प्रेमाने सांगून 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 थकलेली असते भैरवी. आता मात्र ती तिच्या मूळ मूडवर आलेली असते. तिलोत्तमा जागेवर थांबा तू आता चिडून बोलत असते. तुला नाहीच ऐकायचंय ना, एवढा प्रयत्न केला, एवढं कन्व्हिन्स करतेय, पण तिलोत्तमा नाहीच ऐकायचंय ना. आता मग ऐक तू ना तिलोत्तमा, तू मला आता ते करायला भाग पाडतेयस. ते करायची खरं तर माझी इच्छाच नाहीये, पण कसं आहे ना तिलोत्तमा, तू ऐकतच नाहीये म्हटल्यावर मला ते गोष्ट करायलाच लागणार आहे. तो म्हणते काय ग, काय करणार आहे ग भैरवी? हे बघ, तू जर माझं ऐकणार नशील तर सानिकाचं सत्य घरच्यांना मला सांगायला लागणार आणि जगन्नाथला सुद्धा. कसंही तिलोत्तमा, मी आता थांबणार नाही. मग चालेल का गो? तिलोत्तमा इतकी घाबरलेली असते. तिलोत्तमा म्हणते काय काय भैरवी, तुझं चाललंय तरी काय? तू काय करण्याचा प्रयत्न करतेय? सरळ सरळ मला धमकी देतेस का? भैरवी, तू जे करतेय ना त्याला ब्लॅकमेल करणं म्हणतात. म्हणते काय ग तुझ्याकडे पुरावा? तुला काय करायचंय ना तू करच भैरवी. कुणाला काय सांगायचंय ना सांगतो आता.
त्या शब्द, त्या फालतू डॉक्टरचा शब्द हा पुरावा आहे का? चल सांग सगळ्यांना, मी काय घाबरत नसते. सारखी धमकी देऊन प्रत्येक गोष्ट करून घेणार हे आता मला सहन होत नाहीये. माझं मन मोठं आहे, नाही तर कधीच धक्के मारून तुला घराबाहेर काढलं असतं. आणि माझा गैरफायदा घ्यायला जाऊ नको हा भैरवी. सानिकाच्या धमक्या द्यायच्या नाही हा, आत्ताच सांगते भैरवी. घरच्यांसमोर विश्वास काढला, म्हणजे सानिकाचा जर विषय काढला तर फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवतील, तुझ्या नाही भैरवी. त्यामुळे निव्वळ धमक्या देऊ नकोस. तर मग चिडलेली असते आणि भैरवीला म्हणते आणखीन एक गोष्ट सांगते तुला, ज्या खुनावरून तुम्हाला ब्लॅकमेल करते, तुझ्या तालावर नाचवते ना, तो खून मी केलाच नाहीये. त्यामुळे ब्लॅकमेलिंग करणं बंद कर. आता हे मात्र सावलीने दारात उभं राहून ऐकलेलं असतं तिलोत्तमाचं आणि भैरवीचं बोलणं. तर मग म्हणते मी काय तुला घाबरत नाही आणि तू मला काय सांगशील ते मी करत बसणार नाही. फुल अँड फायनल तुझ्या तालावर तर अजिबात नाचणार नाहीये. तिलोत्तमाचं आणि भैरवीचं बोलणं आता सावलीने व्यवस्थित ऐकलेलं असतं. तिलोत्तमा तुझे काय बोलतीये ना ते तुला फार महागात पडणार आहे. तिलोत्तमा म्हणते हो, काय महागात पडायचंय ना पडू दे, आता मी काय घाबरत नाही, जे व्हायचंय ना ते होऊ दे भैरवी, पण मी काय तुझ्या पुढे आता झुकणार नाही किंवा तू म्हणते ते ऐकणार नाही. शेवटी आता तिलोत्तमा जे घाबरून घाबरून राहत असते भैरवीला, ते कुठे सहनशीलता संपलेली असते आणि तिलोत्तमाने सुद्धा आवाज उठवलेला असतो. आता हे सावली दारात उभं राहून सगळं काही ऐकत असते. तेवढ्यात अनामिका आलेली असते. असं दारात उभं राहून काय ऐकताय? सावली म्हणते काय नाही ग, मी तिलोत्तमा मॅडमला बोलवायला आली होती. पण तुझं काय काम होतं अनामिका? काय नाही हो, मी तुम्हाला बोलवायला आली होती. का ग, काय काम आहे? तुझी पूजा झाली नाहीये ना म्हणून पूजा करण्यासाठी बोलवायला आली होती. हो 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 येते मी पुढे होते, तुम्ही लगेच. सावली म्हणते हो मी लगेच आले. सावली परत ऐकायला लागलेली असते तिलोत्तमाचं भैरवीचं बोलणं. भैरवी म्हणते तुला वाटतंय ना पोकळ धमक्या देते, ती मी आता बघ तिलोत्तमा काय करून दाखवते. त्या वेळ आली, मला माझा हुकमाचा एक्का बाहेर काढावाच लागणार आहे आणि तिलोत्तमा माझा हुकमाचा एक्का बाहेर काढणारच आहे. फक्त तिलोत्तमा तुला कोण वाचवतंय, मी आता हुकमाचा एक्का बाहेर काढणार आणि तमाशा करणार म्हणजे करणारच. म्हणते ठीक आहे बघूया, तू काढच तुझा हुकमाचा एक्का. तिलोत्तमाने सुद्धा तिला धडधडी सांगितलेलं असतं, मी तुला घाबरणार नाही भैरवी, काय करायचंय ना कर. तिलोत्तमा तिथून बाहेर यायला लागलेली असते. सावली पटकन तिथून निघते आणि दुसरीकडे जाऊन लपते. आता अमृता सुद्धा आलेली असते सारंगला समजावून सांगण्यासाठी की एवढा उपाय कर सारंग प्लीज. कुमार आणि अमृता दोघे सुद्धा असतात. अमृता म्हणते आम्ही एक उपाय शोधलाय, तू आधी शांत हो. सारंग म्हणतो मी शांतच आहे रे, बोल तू, मी नाही चिडते. कुमार म्हणतो अशी मुलगी शोधू आपण. सारंग शांतपणे ऐका, तू चिडू नको मध्येच. तिला पैशांची गरज आहे, ती गरजू आहे. पैसे दिले की काम होऊन जाणार. एक कॉन्ट्रॅक्ट साईन करू, तेवढा विधी झाला की तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही असं आपण लिहूनच घेऊया. अशी मुलगी आपल्याला मिळाली तर. म्हणजे राजकुमार दादा, भैरवीने जर सावली सोबत केलं आयुष्यभर, ते मी या मुलीसोबत करायचं असंच ना. रंग म्हणतो हा कॉन्ट्रॅक्ट झाला तर या गोष्टीला कायदेशीर स्वरूप येईल, कोर्टात नोंद होईल या गोष्टीची, कळतंय का तुला? साधा विधी डायरेक्ट कोर्टात जाईल. आता सावली आणि अनामिका मस्तपैकी पूजा करत असतात. अनामिका आणि सावलीचं खूप छान असं जमत असतं आणि अनामिका ही खूप छान वागत असते सावलीसोबत. दोघे मिळून पूजा करत असतात. अनामिका इतकं छान बोलत असते, देवपूजेसाठी फुलं वगैरे आणलेली असतात, पण सावलीचं कुठे काहीही लक्ष नसतं. तिचं मन दुसरीकडेच असतं. अनामिका काहीतरी विचारते, सावलीचं लक्षच नसतं, फक्त हो हो असं म्हणत असते. मी आता विचार करते, तिलोत्तमा मॅडमच्या तोंडून खून हा शब्द ऐकला, नेमकी कुणाचा खून, कुणी खून केला याचा विचार करायला लागलेली असते सावली. याच गोष्टीवरून भैरवी माई तिलोत्तमा मॅडमला ब्लॅकमेल करताय आणि म्हणूनच सगळं काही होतंय. मी काय म्हणते सावली ताई कुठे हरवला तुम्ही? मी तुमच्याशी बोलते आणि तुमचं काय चाललंय? लावा सावली ताई. सावली म्हणते हो लावते की. अनामिकाला सावलीची होणारी घालमेल, उलघाल अगदी स्पष्टपणे दिसत असते. भैरवी माई आणि तिलोत्तमा मॅडम मध्ये काहीतरी चाललंय, ब्लॅकमेलिंग करताय. तर त्यांच्यापुरतं ते मर्यादित नाहीये, ते एकट्या का सहन करताय? आता मात्र हे घरच्या सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायला लागणार आणि खंबीरपणे उभं राहावं लागणार. आणि भैरवी माईचं ब्लॅकमेल करतेय ते इथपर्यंत थांबणार नाही, ती काहीही करेल. पण हे सगळं मला सारंग सरांना सांगायला हवं. नक्कीच काहीतरी उपाय मिळेल आपल्याला. सावली आता विचार करत असते, बघू आता सावली सगळं काही जे तिने ऐकलंय सत्य ते तिलोत्तमाचं आणि भैरवीचं सारंगला जाऊन सांगणार का? यावर सारंग काय उपाय शोधणार आणि तिलोत्तमाला या सगळ्या संकटातून बाहेर काढणार का? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.